व्हिडिओत. प्रिशू हाय कर. हाय. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता सुंदर दिवसाची सुरुवात झाली आहे, ती म्हणजे प्रिशू राणींच्या खेळण्याने. प्रिशू हाय कर. हाय. सो प्रिशू मस्त टेबलवर बसली आणि सुरू आहे देवाची गाणे. तिने गाणी लावून मागितली. आता बाकी आमचं सर्व आवरायचं वगैरे. आत्ताच दिवसाची सुरुवात झाली आणि ती म्हणजे या प्रिशू राणीच्या खेळण्याने. मनू सो आता मला बिछाना आवरायचा आहे, जो नेहमी माझ्याकडे असतो. जसं मी आधी सांगितलं, मी गादी काढताना ना प्रिशू नेमकी गादीवर येऊन बसते. इथे तिचं फेवरेट भजन चाललेलं आहे, म्हणजे गाणं रडू नको बाळा. आणि बघा, रडू नको बाळा करत करत छान नाचते सुद्धा. आणि रोज सकाळ झाली की ना ती छान देवाची गाणी लावून मागते आणि आम्ही तिला लावून देतो. मोबाईलपेक्षा तरी असं वाटते की ठीक आहे जाऊ दे, म्हणून मग टी व्हीवरती बघते. आता मला डिटॅन पॅक वगैरे लावायचं आहे, सो पटकन बिछाना काढते आणि ते लावते. तुला नाही घेतलं ना. फायनली डिटॅन पॅक लावून झाला. आता पॅक सुकतं तोपर्यंत आत्याने आणलेला मस्त नाश्ता खायचा आहे. सो आत्याने हा टेस्टी असा नाश्ता आणलाय आमच्यासाठी. तू पिशू मी कशी दिसते? हा दिसते. ये मग तू इकडे, तुला पण देते. आहा करून ये. टेस्टी टेस्टी नाश्ता खातोय. आत्याने आणलेला मुरमुऱ्याचे पोहे मस्त टेस्टी आहे. सो ना हाच तो टेस्टी नाश्ता मस्तपैकी मी नाश्ता करून घेतला आणि मी कपडे धुवायला गेले तेव्हा इकडे प्रिशू मॅडमचं बघा काय चाललेलं. आई भांडे घासते तर प्रिशू ना नेहमीप्रमाणे बघडीतलं पाणी स्वतःच्या अंगावर घेते. तिला पाणी सांडवायला जरा जास्तच आवडते आणि या मुलीला ना थंडी वगैरे काहीच वाजत नाही. आता कोमटच पाणी घेते आई, कारण आईला सुद्धा मग वाताचा वगैरे थंडीमुळे खूप त्रास होतो. त्याच्यामुळे आई सहसा कोमटच पाणी घेते आणि ही मुलगी ना अर्ध्या जास्त पाण्याची नासाडी करते. आता बघा, थंडीने कापते पण तरी सुद्धा तिला ना ते पाणी अंगावर घ्यायचंच आहे. आता पाणी थंड असो की काही असो, बाहेर आंघोळ करायचं म्हटलं ना की थंडी वाजतेच. आणि ही मुलगी बघा मस्त टॉप वर करत आहे आणि स्वतःच्या अंगावर पाणी टाकत आहे. स्वतःच्या हाताने आंघोळ तर कधी करत नाही, पण असं स्वतःला ओलं करून घेते. बघा, खरंच ते पोटाला पाणी लागणार आहे का? पण हिचा हा कारभारीपणा अति जास्त आहे. बाबा हा व्हिडिओ शूट करत होते, मी तिकडे आतमध्ये कपडे धुत होते, पण ही असं काही करायला लागली ना की बाबा शूट करतातच. आता आई छान भांडे धुवून ठेवत आहे. प्रिशू ते भांडे घेते आहे, पाण्यात टाकते आहे, पाणी सांडवते. आईची कामं ना ही मुलगी डबल करून ठेवते आणि दिवसभर सुद्धा हिचं असंच चाललेलं असतं. आईला ही एकही काम व्यवस्थित करू देत नाही. त्यामुळे मी जोपर्यंत घरी आहे ना तोपर्यंत मी तिला बऱ्यापैकी मदत करून घेते, कारण नंतर दिवसभर प्रिशू तिला काहीच करू देत नाही. एवढी जास्त नासाडी करते ना प्रत्येक गोष्टीची. बघा आता काही गरज आहे का? भांड्यातली भांडे घेते आणि खाली टाकते. आई सुद्धा कधी कधी खूप जास्त चिडून जाते, पण नात लाडाची आहे ना त्याच्यामुळे तिला तर काय म्हणत नाही, पण ते मग नंतर मला गोष्टी ऐकवते की तुझी मुलगी किती त्रास देते. आणि खरं सांगू का, प्रिशू खूप जास्त त्रास देते. प्रिशूसोबत एक दिवसही शांततेत कोणी राहू शकत नाही. असो, इकडे तिची मस्तपैकी मस्ती चाललेली आहे. आता ही मस्ती झाली तर ती ऑलमोस्ट ओली झालेली असते, त्यामुळे मग मी यानंतर तिची आंघोळ करून देते. आधी आंघोळ यासाठी करत नाही कारण हे रोजचंच आहे, ती स्वतःला ओलं करून घेतेच, म्हणून आता तिची आंघोळ करून घेते आणि मग तिला झोपून देते. सो मी जस्ट आंघोळ करून आली आणि प्रिशूने मला काहीच करू दिलं नाही. नेहमीप्रमाणे माझे कपडे सुद्धा वाळत घालायचे आहे. आणि बघा मॅडम निवांत झोपले. किती छान दिसतं ना शांत झोपल्यावर, असं वाटतं किती शांत बाळ आहे, पण हे बाळ अजिबात शांत नाही. सो फायनली प्रिशूला पाण्यात टाकलं. आता मी जेवण करते कारण मला सुद्धा जायचं आहे. बाबासोबतच जाते आज सुद्धा गाडी त्यांच्याकडेच आहे. तर आज आम्ही बाहेरून पनीर हंडी मागवली आहे, कारण आज पार्थ जातोय फायनली गावाला. आता आज जातोय की उद्या माहिती नाही, 2-3 दिवसापासून तेच सुरू आहे. आज जाणार उद्या जाणार, आज जाणार उद्या जाणार, माहिती नाही का. तर हे मागवलं आहे. आज टेस्ट वगैरे कशी आहे ते माहिती नाही. आम्हाला तसं बाहेरचं जास्त आवडत नाही, म्हणजे या भाज्या वगैरे ज्या असतात त्या आपण बघूया कसं आहे, तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. आणि बाकी आज दिवसभरात काय काय होतं ते सुद्धा शेअर करते. सो प्रिशू झोपलेली आहे तर बरं आहे, आमच्या मागे लागणारं कोणी नाही, त्याच्यामुळे मध्ये टायर ठेवला आणि प्रिशूच्या ड्रेसची पिशवीसुद्धा घेतली आणि बाबा आणि मी दोघं निघालो जायला. मी निघालो आहे सोबत प्रिशूचा ड्रेस. सो मी शॉपला आली आहे, म्हणजे बराच वेळ झाला मला शॉपला येऊन. आता वाजलेले आहेत 4. आता ना अचानक मला माहिती नाही का बरं
डोक्यात इथं खूप जास्त दुखायला लागलं आहे. म्हणजे असं वेगळंच होतं आहे. डोक्यात मुंग्या येतात आहे माझ्या, मला चक्करही येत आहे आणि असं सांगू शकत नाही. मला खूपच विचित्र होत आहे, का बरं काय माहिती. त्या दिवशी काय झालं, प्रिशूचा ड्रेस ज्या दिवशी म्हणजे श्रेयासाठी टॉप घेतलेला आम्ही आणि प्रिशूने ते घालून बघितलेलं, त्या दिवशी मला इथे खूप जोरात लागलं आणि मग तेव्हा असं झालं, खूपच त्यावेळेस दुखलं माझं. म्हणजे मला असं रडायला आलं होतं, एवढं जोरात मला इथे लागलं. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी रात्रीला प्रिशूने मला झोपू दिलं नाही अजिबात. तर रात्री 1:30 वाजता मला असं वाटायचं की इथे पाणी आहे, असं म्हणजे आपले जेव्हा सर्दीने जेव्हा डोकं दुखते तेव्हा कसं होतं पूर्ण डोक्यात, मला तसं होत होतं. आणि आत्ता ना अचानकच मला चक्कर यायला लागले. म्हणजे मी पूजाच करत होते तेव्हा मला अचानकच चक्कर यायला लागले आणि ना डोक्यात खूप डेंजर दुखत आहे. माझे डोळे पण दुखायला लागलेले आहेत, माहिती नाही का बरं. एकतर झोप होत नाही आहे त्यामुळे होत असेल किंवा मग आणखी काही. तर मला आता माहिती नाही, खूप जास्त त्रास होतो आहे. आता मी घरीसुद्धा नाही जाऊ शकत, कारण या बँकेच्या चक्करमध्ये ना माझं दुकान खूप बंद राहत होतं. त्यात आता संक्रांतीचं सीझन आहे. सध्या तरी इथे कोणीच नाही आहे. विचार करते की थोडा वेळ आराम करते, कारण मला भयानक त्रास होतो आहे. पण माझं कामसुद्धा खूप पेंडिंग आहे. म्हणजे एवढं काम पेंडिंग आहे खूप जास्त. आता बघते, आता एकतर काम करते, नाही तर मग थोडं एक 15-20 मिनिट तरी थोडंसं आराम करून बघते. त्यात माझ्याकडे गोळीसुद्धा नाही आहे आणि मेडिकल आहे जवळच, पण माझ्याकडे गाडी नाही. दुसरी गोष्ट, पायी जाण्याची मला शक्तीच नाही आता, कारण मला खूप जास्त त्रास होतो आहे. सो बघते कसं काय होतं. तर आता आज मी पाण्याचे कॅन घेऊन आली, जसं तुम्हाला दाखवलं तसं. कसरतच आहे आमचं, एवढं जास्त स्ट्रगल आहे म्हणू शकते. कारण ना गाडी एकच आहे, त्याच्यामुळे मग माझी गाडी बाबा घेऊन गेले. तर मी आता घरी जरी जाण्याचा विचार केला ना तरी नाही जाऊ शकत, कारण बाबाच्या गाडीला टायरचं काम करायचं होतं. सो ते गाडीवर टायर घेऊन गेलेले आहेत. त्यांना यायला किती वेळ होईल ते नाही माहिती. आणि मार्केटला जाणार होतो आज. जे प्रिशूला ड्रेस घेतला ना, तो ड्रेस चेंज करायचा होता, तर त्यासाठी जाणार होतो. पण तेही मला माहिती नाही होतं आहे की नाही. तर बघूया आता कसं काय होतं, तुमच्याबरोबर शेअर करतेच. बाकी आता सध्या तरी मला कामं भरपूर आहेत, पण मी जसं सांगितलं की आराम करण्याचंच मी चूज केलं आहे. सो ते करते, थोडासा आराम करून बघते. नाहीच जर ठीक वाटलं तर मग घरी जावंच लागेल, कारण जीवापेक्षा महत्त्वाचं काही नाही. मला खूप त्रास होतो आहे. असो, चला आता मी थोडासा आराम करते. बाकी काय होतं तुमच्याबरोबर पुढे शेअर करतेच. प्रिशूचा ड्रेस कसा घेते काय ते सुद्धा शेअर करते. जर आज मी गेली तर 2-3 दिवसापासून सुरू आहे जायचं, पण नाही होत आहे. बघूया आता, जर गेलं तर तुमच्याबरोबर ते मी शेअर करतेच. A few moments later. ना मी माझ्या केसाचा अवतार बघून तुम्हाला लक्षात आलं असेल. थोडा वेळ अंग टाकून आता ना मी थोडा वेळ अंग टाकून बघितलं, पण झालं असं की माझं डोकं थांबतच नाही आहे. मला खूप त्रास होतो आहे आणि हे ना खूप विचित्र दुखतं आहे माझं, माहिती नाही का बरं. आणि पूर्ण डोक्यात असं मला खूप वेगळंच दुखायला लागलेलं आहे. तर बाबांचा कॉल आला होता. बाबा बोलले की मी येतो घ्यायला. घरी जाते, घरून चहा पिऊन येते. आता इथे चहा ना इथून खूप लांब आहे, इथे जवळ चहा नाहीच आहे. डायरेक्ट चौकात जावं लागतं आणि चौकात चालत जाणं आता मला शक्य नाही आहे. त्याच्यामुळे मग आता बाबा बोलले की चल मी येतो, मग तू गाडी घेऊन जा. म्हणजे गाडी घेऊन तू परत जाशील, म्हणजे मग रात्रीला त्यांना यायचं टेन्शन नाही, मग ते आराम करू शकतात. सो आता बाबा येतात आहे, त्यांच्यासोबत मी घरी जाते, चहा वगैरे पिते आणि त्याच्यानंतर मग परत येते. माझ्या सोनूला मला घ्यायला आलं ना. कुठे जाते आपण? घरी. कुठे जाते आपण? घरी. कुठे जाते आपण? घरी जाते आपण. माझ्या पिल्लू मला घ्यायला आला. आम्ही जातोय घरी चहा प्यायला. बाबा दाखवू. आम्ही जातोय घरी चहा प्यायला. मग मध्ये पाऊल आम्ही घरी सोडून येणार हो की नाही. काय सुरू आहे? ओ काय सुरू आहे? तेल लावू दे. तेल लाव मग, तेल लावते मग. लावता तेल. पिशू काय करत आहे बेटा तू? तेल लावते तेल. काय करत आहे पिशू? तेल लावत आहे डोक्याला? मस्तपैकी बाबांनी आणि मी इथे आईच्या हातचा गरमागरम चहा घेतलाय. टकलूवर बेल्ट कशी दिसते प्रिशू? प्रिशूचा टकलूवर बेल्ट.
सो आता मी म्हणजे घरून मी खूप वेळची आली, चहा वगैरे पिऊन आली. आता थोडं डोकं माझं व्यवस्थित वाटतंय. त्यानंतर व्हिडिओ एडिट करायला बसले. आता बाहेर ना कंटिन्यू खूप जोरात आवाज सुरू आहे. मी कितीही डोअर बंद केलं वगैरे सर्व ट्राय केलं, पण ना तो आवाज व्हिडिओमध्ये खूप जास्त येतोय. त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर सुद्धा करू शकत नाही. मग श्रेयाला कॉल केला. ती बोलली ये दीदी आपण मार्केटला जाऊ, जे प्रिशूचं ड्रेस चेंज करायचं बोलली होती ना ते. सो आता प्रिशूचा ड्रेस चेंज करायसाठी जायचं आहे, तर मी आता तिकडे जाते. कसा ड्रेस घेतोय काय असेल ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. तर आता मी निघते तिकडे जायला. सो आम्ही मार्केटला गेलो, प्रिशूचा ड्रेस चेंज केला आणि आता घरी जायला निघालोय. झालं असं की मी गाडी चालवते, श्रेया मागे बसलेली असते आणि ती बऱ्यापैकी शूट करायचं ना विसरून जाते. किंवा कधी कधी असं असतं खूप जास्त गर्दीमुळे तिला मोबाईल चोरीला जायची वगैरे, कोणी हातातून न्यायची वगैरे असं भीती वाटते. त्याच्यामुळे ती शूट करत नाही. म्हणून तिने ना मी टोकल्यानंतर घरी जातानाचा व्हिडिओ शूट केलाय. सो आता आम्ही घरी जातोय. जाऊ दे, लक्ष नाही तर राहू दे आईलाच दाखव. अरे बापरे, संध्याकाळी गेला छान तिथे कपडे. अरे बापरे, छान छान छान. तू नंदन आज बस फोटो काढतो ना. सो बघा, प्रिशूला छानसा ड्रेस घातलेला आहे. हाच तो ड्रेस जो आम्ही काल जो छोटा ड्रेस होता ना तो चेंज करून घेतलेला आहे. आणि हा ड्रेस ना खरंच प्रिशूला आणि सर्वांना खूप जास्त आवडलेला आहे. माझा ड्रेस कसा आहे? का मग तो कोणाचा आहे? दे ना ग तो तिला. हा कोणाचा आहे? माझ्या म्हणा दे. आवडला ग माझ्या शोधीला. आवडलं पहिले. काय झालं? काय घालून पाहिजे? घालून पाहिजे? मामाला हा ड्रेस दाखवू मग घालू. इशू किती गोड दिसते का? गोड इथे उभी राहा बेटू. नाही खाली नको ठेवून. नाही ओके ओके. नाही नाही गोड दिसते माझ्या मनात. कुठं जाय? इकडे पा. सो तिला दोन्ही ड्रेस घातले. आता ना ती श्रेयात जाऊन खाली यायला तयारच नव्हती आणि खूप चिडचिड करत होती. त्यामुळे मग मी बाकी काही शूट नाही करू शकले. या व्हिडिओला इथेच एंड करते. नेक्स्ट कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला ड्रेसेस पूर्ण दाखवते. तोपर्यंत बाय.